आमच्या मुलांनी काय मुंबईमध्ये नागपूरमध्ये नोकऱ्या करायच्या अध्यक्ष? अरे नाही, 15 लाख कोटी पैकी 50,000 कोटी तर त्या पश्चिम विदर्भात द्या अध्यक्ष मोदी. काही मतदारसंघ असे आहेत अध्यक्ष मोदी, आपण शहरातले हे मतदारसंघ बघितले, त्याच्या आसपासचे मतदारसंघ बघितले, संभाजीनगरच्या आजूबाजूचे मतदारसंघ, तर त्यांना एक प्लॅटफॉर्म संभाजीनगर डेव्हलपमेंट होत्या इंडस्ट्रीमध्ये. त्यामुळे आजूबाजूच्या तालुक्यातले मतदारसंघातले लोक मुलं तिथं आनंदात जातात. 50-100 किलोमीटर ट्रॅव्हलिंग काही वाटत नाही अध्यक्ष मोदी, करू शकतात. आणि मग केलंच पाहिजे. संभाजीनगर बागे नाही ठेवायचं, करलंच पाहिजे. आता जालना आपलं डेव्हलप होते आहे, औद्योगिक झालंच पाहिजे. विदर्भ नागपूर नंतर गडचिरोली डेव्हलप होते आहे, उद्योगाच्या याच्यात झालंच पाहिजे. बाकीच्यांचं काय अध्यक्ष मोदी? असा विचार इंडस्ट्री मिनिस्टर्स का करत नाही अध्यक्ष मोदी, की या भागामध्ये कुठं काय करायचं आहे, त्या भागामध्ये अध्यक्ष मोदी असे कितीतरी इंडस्ट्री याच्यामध्ये असतील अध्यक्ष मोदी, की त्या रत्नागिरी किंवा कोकण किनारपट्टी किंवा पुण्या मुंबईपेक्षा दुसऱ्या बुलढाणा जिल्ह्यात, जळगाव जामोदमध्ये, अकोल्यात इकडे गेल्या तरीही त्या इंडस्ट्री सर्व्हाइव्ह करू शकतात किंवा फिजिबल होतात. आणि मग अशा पद्धतीने केव्हा विचार करणार अध्यक्ष मोदी आम्ही? तेव्हा 2047चं स्वप्न पाहतो आम्ही. आणि जर त्या कृषी बदला तो जळगाव जामोद असेल, अकोट असेल, तेलारा असेल, वाशिम असेल, हे जो भाग आहे तो दुर्लक्षित राहिला अध्यक्ष मोदी. देऊळगाव असेल, सिंदखेड राजा असेल, मोजरी असेल, हे भाग दुर्लक्षित राहिला अध्यक्ष मोदी. आमच्या मुलांनी काय मुंबईमध्ये नागपूरमध्ये नोकऱ्या करायच्या अध्यक्ष मोदी? कधीतरी सारासार विचार करावा लागेल. अरे नाही, 15 लाख कोटी पैकी 50,000 कोटी तर त्या पश्चिम विदर्भात द्या. 2-3 इंडस्ट्री तुम्हाला सांगता येत नाही. अकोल्यामध्ये जर एखादी 50,000 कोटीची इंडस्ट्री अध्यक्ष मोदी झाली, तर बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ आणि अमरावती 5ही जिल्ह्याचे मुलं तिथं नोकरीला जाऊ शकतात अध्यक्ष मोदी. सेंट्रलाइज अकोला होऊन जाते अध्यक्ष मोदी. 5ही जिल्ह्याचे मुलं 100-50 किलोमीटरवर राहतात 5ही जिल्हे. त्यामुळे 50-100 किलोमीटर अंतर जाणे त्यांना परवडते मुंबईत आल्यापेक्षा. कधी विचार करा अध्यक्ष मोदी आपण, की 50,000 कोटी 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट पश्चिम विदर्भात केली पाहिजे? मागास राहिलेला आहे. आणि त्यातही बुलढाणा, वाशिम आणि अकोला या 3 जिल्ह्यामध्ये इंडस्ट्रीयल नावच नाही. काही कोणाचं दुर्लक्ष आहे अध्यक्ष मोदी. म्हणून आमची पूर्ण फोकस अध्यक्ष मोदी विश्वास आहे देवेंद्रजीवर. ज्याप्रमाणे विदर्भामध्ये तापी रिचार्ज असेल, नदीजोड पुनर्विकास असेल, या माध्यमातून ज्या प्रकारे शेती आणि सिंचनाला देवेंद्रजींनी चालना दिली, त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातल्या 5 जिल्ह्यांमध्ये देवेंद्रजींनी स्वतः लक्ष घालून एक लोकप्रतिनिधी, एखादी टीम, एखादी अधिकाऱ्यांची टीम, हायस अधिकारी टीम, एखादी सर्वे टीम, काय कोणत्या इंडस्ट्रीचं स्थापन करता येतील, हे 5 जिल्हे इंडस्ट्रीमध्ये कशा आपल्याला पुढे नेता येतील, याचा त्यांनी विचार करा. मला पुन्हा आशा आहे, अपेक्षा आहे की देवेंद्रजी निश्चितपणे मुख्यमंत्री याच्यावर दखल घेतील आणि या 5 जिल्ह्यांचा स्वतंत्र विचार, जिथं कोणतंही औद्योगिक क्षेत्र नाही, त्या 5 जिल्ह्यांचा स्वतंत्र विचार करतील अध्यक्ष महोदय.